झेंडू फुलाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फिरवला फुलांच्या झाडांवर रोटाव्हेटर। झेंडूला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून 1 एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली। सुरुवातीला चांगले बाजारभावही मिळाले, पण आता बाजारभाव कोसळल्याने झेंडूची फुले तोडणे सुद्धा अवघड झाले आहे। त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागले असून शिरपूर तालुक्यातील शिंगावे या भागातील मुकुल महेंद्र पाटील या शेतकऱ्याने सोन्यासारख्या असलेल्या 1 एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे। शिंगावे शिवारातील मुकुल पाटील यांची शेती आहे। त्यांनी 2.5 ते 3 महिन्यापूर्वी कलकत्ता झेंडूचे रोपे विकत घेऊन 1 एकर शेतात या झेंडूंची लागवड केली होती। त्यासाठी फवारणी, खते, औषधे यांचा मोठा खर्च झाला होता। काही महिन्यानंतर झेंडूचे उत्पादन सुरू झाले। गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना चांगले बाजारभावही मिळाले, पण कालांतराने झेंडूचे बाजारभाव 5 ते 10 रुपये किलो झाले। त्यामुळे पाटील यांनी पुन्हा बाजारभाव वाढतील म्हणून झेंडूची फुले न तोडण्याचा निर्णय घेतला। तरीही एकदा त्यांनी फुले तोडून शेतीच्या बांधावर टाकून दिली होती। त्यानंतर बाजारभाव न वाढल्याने व तोडण्यासाठी परवडत नसल्याने ते चांगलेच वैतागले होते। जवळपास 1 एकर झेंडूसाठी त्यांचा 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च झाला होता। शेवटी पाटील यांनी वैतागून सोन्यासारख्या 1 एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे। आधी शेतामालाला बाजारभाव नाही, निसर्ग चक्रीवादळासारखे संकट, मुसळधार पावसामुळे हाततोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सगळीकडूनच मरण झाले आहे। आज शेतकऱ्यांना कोणीच वाली राहिले नाही। त्यामुळे आजच्या घडीला बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे।